कुंदा कारखानीस नावाच्या माझ्या मैत्रिणीचा फोन नंबर सहजच घेतला होता. तिला फोन करायचं ठरवलं. लंडनला फोनची अशी पद्धत आहे की जास्त सेंट्स टाकले तरी फोन झाल्यानंतर उरलेले पैसे परत येतात. ही विशेष माहिती माहीत असल्यानं सरळ 60 सेंट्स टाकले, तेव्हाचे 18 रुपये, आणि कुंदाला तू आम्हाला घ्यायला येशील का असाच फोन केला. खरं तर आम्ही दोघी भयंकर गांगरून गेलो होतो, पण कुंदा लग्नाला जायच्या गडबडीत होती. आणि खरं तर तिचं विम्बल्डन हे स्टेशन हिथ्रोपासून कितीतरी लांब होतं, त्यामुळं तिला तिथंपर्यंत येणं अवघडच होतं. तिनं फोनवरून सांगितलं की एअरपोर्टच्या बाहेरच 10 नंबरचा बसस्टॉप आहे, त्या बसनं हॅरो ऑन द हिलला ये, मग फोन कर, तुला न्यायला येते. फोन खाली ठेवला आणि उरलेले पैसे येतील असं वाटलं, पण ते फोननं गडप केले होते. सामानाजवळ स्वाती उभी राहिली आणि मी बाहेर जवळजवळ अर्धा पाऊण तास बसस्टॉप शोधत होते. गाड्या फर्रकन यायच्या आणि जायच्या. नजर नुसती इकडून तिकडं करायची आणि गेलेली गाडी पाहून हताश होणं, या पलीकडं मी काही करू शकत नव्हते. आपल्या भारतात असा एखादा युरोपियन माणूस गांगरलेला दिसला असता तर आपण जणू त्याचे सेवकच आहोत अशा थाटात त्याला मदत करायला धावलो असतो. पण इथं आमच्याकडं कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं. आम्हाला मात्र त्यांच्या थँक्यू आणि सॉरीचं केवढं कौतुक. एक माणूस पायी चालणारा भेटला तर त्याला मी पटकन जाऊन विचारलं, व्हेअर इज बस स्टॉप, व्हेअर इज ट्यूब स्टेशन. पण त्याचा चेहरा प्रचंड गोंधळला. ते पाहून मी अत्यंत निराश झाले. तेवढ्यात आणखीन एक पादचारी दिसला. तो त्याच्या पार्क केलेल्या गाडीकडे चालला होता. मी धावत जाऊन त्याला वरील 2 प्रश्न विचारले. तेव्हा ट्यूब हिथ्रोच्या खालीच आहे असं त्यानं सांगितलं. मघापासून एक मोठी लिफ्ट सामानासहित खाली वर जात होती, तिथून खाली जाऊन बघून येते असं मी स्वातीला सांगितलं. त्या लिफ्टनं खाली गेले तर तिथं खरोखरीच ट्यूब दिसली. मला तर अगदी आनंदानं नाचाबसच वाटलं. शिवाय तिथल्या स्टेशन मास्तरनं रेनर्स लेनला कसं जायचं तेही सांगितलं. मग आम्ही रेनर्स लेनवरून डॅनिलाकडं जायचं असं ठरवलं. आमची ट्रॉली ट्यूबच्या डब्यापर्यंत जात असल्यानं सामान उचलण्याचा त्रास झाला नाही. शिवाय प्रत्येक डब्यात रेल्वेचा नकाशा होता आणि प्रत्येक स्टेशनावर आणि ट्यूबच्या बाजूच्या भिंतींवर त्या त्या स्टेशनचं नाव सतत लिहिलेलं असल्यानं रेनर्स लेनला उतरायला अजिबात त्रास झाला नाही. वास्तविक ऑक्टन टाऊन या स्टेशनवर उतरून गाडी बदलून जावं लागलं, पण प्लॅटफॉर्म बदलावा न लागल्यानं प्रवास सुरळीत झाला. आजूबाजूला फुलांचे आरासनी हिरवी गर्द झाडी पाहताना मौज वाटली. रेनर्स लेनला आलो आणि इथं एस्कलेटर वगैरे काही नव्हतं आणि चाकाची बॅग जिन्यावरून ढकलता येत नाही, उचलून घ्यावी लागते हे लक्षात आलं आणि फिरून सारं सामान उचलून जिन्यावर नेताना प्रचंड त्रास झाला. आपण लंडन पाहायला आलोय का हमाली करायला आलोय असाच प्रश्न मनात आला. एका इंग्लिश माणसानं बॅगेला हात लावला आणि आम्ही कशाबशावर पोहोचलो आणि स्टेशन बाहेर असलेल्या टेलिफोन बूथवरून डॅनिलाला फोन केला तर फोन कुणी उचलतच नव्हतं. कुंदा कारखानीसला फोन केला. तिनं प्रेस्टन रोड या स्टेशनवर यायला सांगितलं. फिरून सामानाचा डोलारा खाली न्यावा लागला आणि परत तिकीट काढावं लागलं. इथं भुयारी रेल्वे असल्यानं तिकीट न काढता तारेवरून उडी टाकून परस्पर पळून जाता येत नाही. मशीनमध्ये तिकीट काढलं तरच दरवाजा उघडतो आणि जाता येतं. जुनं तिकीट टाकून जाता येतं का ते पाहिलं, पण दरवाजा बंदच राहिला. प्रेस्टन रोडला फिरून जिन्यावरून ते सामान वर न्यावं लागलं. प्रवासाची सुरुवात काही ठीक नव्हती, पण प्रेस्टन रोडला सशांत हा कुंदाचा मुलगा आम्हाला न्यायला आला. साडी आणि पंजाबी ड्रेसमधल्या आम्ही दोघीच एकमेव तिथं असल्यानं आम्हाला ओळखणं अवघड नव्हतं. अगं पाऊण तास हिंडूनही मला बस कुठंच मिळाली नाही. मी घरी गेल्याबरोबर कुंदाला सांगितलं. आश्चर्य आहे, ती म्हणाली. मला तर वाटलं होतं तिनं थापच मारली. नुसत्या गाड्या इकडून तिकडे जात होत्या, कुठंही बस किंवा उभी असलेली माणसं दिसलीच नाहीत. कमाल आहे, अगं एअरपोर्टच्या बाहेरच बस स्टॉप आहे. कुंदा खरोखरीच आश्चर्यचकित झाली होती. तुम्ही कोणत्या एअरवेजनं आलात, सशांतनं विचारलं. ब्रिटिश एअरवेजनं, स्वातीनं सांगितलं. ब्रिटिश एअरवेज, सगळे एअर इंडियाने येतात ना, म्हणून मी बाहेरच बस स्टॉप आहे असं सांगितलं. अगं ब्रिटिश एअरवेजनं आलो आहे असं बोलली असतीस तर सांगितलं असतं की तिथून ट्रान्सफर घेऊन एअर इंडियाच्या विमानतळाशी ये आणि मग बसनं ये म्हणून, कुंदानं समजावत सांगितलं. आम्हाला आपला एकच तो सहार एअरपोर्ट माहिती. इथं इतक्या 56 भानगडी असतील ही काय कल्पना.
गप्पा मारायची आवड असणाऱ्या डॅनिलाच्या फोननं ना बोले ना बोले ना बोले रे असंच केलं होतं. दुपारी फिरून डॅनिलाला फोन केला तेव्हा ती घरातच होती. एकदा ती पेपर आणायला बाहेर गेली होती आणि एकदा अंघोळीला. मधल्या साऱ्या अडचणी वगळून घरी पत्र पाठवलं. आमचा प्रवास खूप मजेत चालला आहे असं कळवलं. डॅनिलाच्या घरी. संध्याकाळी शशांकनं डॅनिलाच्या घरी आम्हाला पोचवलं. डॅनिलाचं घर म्हणजे कुंदाच्या घराची कार्बन कॉपी होती. एका बाजूला स्वयंपाकघर आणि वर जाणारा जिना आणि व्हरांडा, दुसऱ्या बाजूला डायनिंग रूम आणि हॉल, खाली जिन्याजवळ लहान टॉयलेट, वर मोठी टॉयलेट रूम आणि 2 बेडरूम्स. घराच्या पुढं लहान लॉन आणि मागच्या बाजूला मोठं लॉन. मिडल सेक्समध्ये राहणारी माणसं साधारणतः स्वतःच्या घरात राहतात, त्यामुळं इथला भाग अतिशय शांत आणि सुंदर आहे. सेंट्रल लंडनमध्ये मात्र बहुतेक सर्वजण अपार्टमेंटमध्येच राहतात. इथल्या टुमदार अशा प्रत्येक घरातून मध्यवर्ती हवा गरम होण्याची व्यवस्था असते. सारी घरं साधारणतः अशाच तऱ्हेची असतात. तरीही प्रत्येक हॉलमध्ये फायरिंग प्लेसची रचना असते. मात्र ही सारी घरं बाहेरून अगदी काळी असतात. एकालाही घराला दुसरा रंग द्यावा असं कसं काही बरं वाटत नाही. या घराचं शूटिंग टी व्हीवर पाहू असं म्हणलं तर प्रत्येकाला आपापले रंगीत टी व्ही बिघडलेच आहेत असं वाटेल. हॉल आणि हॉलच्या वरच्या खोलीच्या खिडक्या उभट काचेच्या असतात आणि ती बाजू गोलाकार असते. या खिडक्या नेहमी बंद असतात. ह्या खिडक्यांना जाळीदार पांढरे आणि रंगीत असे 2 प्रकारचे पडदे असतात. इथली सारी घरं लाकडी आणि आपापली वाढवता येतात, कारण ह्या घरांना पाया आणि स्लॅब हा प्रकारच नसतो. लाकडी जमिनीखालून वायरिंग गेलेलं असतं. स्वयंपाकघर सोडून सर्वत्र लाकडी गालीचे पसरलेले असतात. ह्यातून जिन्याच्या पायऱ्या पण सुटत नाहीत. इथल्या सगळ्या घरांचा आतून हाच एकमेव थाट असतो, फक्त गालीच्यात फरक. अगदी एखाद्या आलिशान हॉटेलप्रमाणे घरं सुंदर सजवलेली असतात. उन्हाळा असूनही लंडनमध्ये आम्हाला थंडी वाजत होती. डॅनीला दरवेळी थट्टेनं म्हणायची की तुमचा हिवाळा आणि माझा उन्हाळा असं. डॅनिलाच्या घराच्या पुढं केवढी तरी रंगीबिरंगी फुलं फुलली होती. प्रत्येकच घरातून अशी रंगीबिरंगी फुलं दिसतात. तिच्या घराच्या मागच्या बाजूला केवढं तरी मोठं लॉन होतं. तिथं मोठमोठी गुलाबाची फुलं फुलली होती. डॅनिला कौतुकानं सारं घर दाखवत होती. लंडनमध्ये सततच रिमझिमता पाऊस पडत असल्यानं गुलाब टवटवीत आणि खूप मोठ्या आकाराचे होते. शिवाय परसात एक सफरचंदाचं झाडही लावलेलं होतं. सगळ्या झाडभर सफरचंद लगडली होती, पण त्यावेळी ती अगदीच लहान होती. थंडीत हीच सफरचंद म्हणे केवढी तरी मोठी होतात. त्यापासून डॅनिला वर्षभराचा जाम बनवते. हा जाम नंतर आम्ही खातही होतो. इथली हवा सततच थंड असल्यानं जाम करता केमिकल्स वापरावी लागत नाहीत, त्यामुळे जामची चव कायमच छान राहते. डॅनिलाकडचे मोठमोठे गुलाब पाहून मी तिला म्हणलं की ह्याच गुलाबाला भारतात किंग रोज वा क्वीन रोज म्हणून सहज बक्षीस मिळेल. कुंदानं तर पुढच्या परसातले गुलाब काढून मागच्या परसात परत लावले, तरीही एकाही गुलाबाचं रोपटं दगावलं नाही. इथली हवाच मुळी गुलाबांना अत्यंत पोषक आहे. शिवाय मेहनत आणि योग्य खतपाणी यामुळे इथं गुलाब फुलतात. ते आकारानं मोठे आणि झुपक्या झुपक्यांनी. इतरही असंख्य फुलं उगवतात. त्यामुळं बाहेर फिरायला निघालं की सगळीकडं फुलांची रंगीबिरंगी दुनिया दिसते. सगळीकडं अशी फुलंच फुलं दिसत असली तरी त्यासाठी खतांचा खर्च बराच असतो आणि माती खोदण्यापासून स्वतःच सारे कष्ट करावे लागतात. हे सारे कष्ट इंग्लिश माणूस घेतो. डॅनिलाच्या बागा सजलेल्या होत्याच, पण कुंदाचं लॉन आणि स्वातीची मैत्रीण बीनाच्या घरचं पुढचं आणि मागचं आवारही गुलाब, ग्लॅडिएला अशा फुलांनी भरलेलं होतं. बाहेर फुलं मात्र खूप महाग असतात, तरीही ती विकत घेतली जातात. दुसऱ्यांच्या बागांमधली फुलं तोडणं ही कल्पनाच इंग्लिश माणसाला भयंकर वाटते. डॅनिलाला मी विचारलं, तुझ्या बागेतली फुलं कोणी चोरून नेत नाही का गं? तेव्हा कमालीची आश्चर्यचकित होती. म्हणाली, बापरे, हे असं कशाला कोण करेल? मग मी भारतातली पद्धत तिला सांगितली नाही, पण तिचं ते वाक्य ऐकताना आपल्या इथली तऱ्हाच आठवली. त्यातून ती फुलं देवासाठी हवी असतील तर ती तोडताना सारे स्वतःला हरिभक्तपरायण समजतात. पण ही चोरीच आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. अगदी 80 वर्षाचा पेन्शनरही स्वतःला माखनचोर समजतो. तिथली लहान मुलंसुद्धा दुसऱ्याच्या बगीच्यातील वा सार्वजनिक बागेतली फुलं तोडणं हा सामाजिक गुन्हा मानतात.
फूल हवं असेल तर 18 रुपयांना 6 सेंट्सना एक फूल असंही विकत घेतात. डॅनियलनं घराच्या मागील परसात बटाटे, बीन्स वगैरे भाज्या लावलेल्या होत्या. नंतर आम्ही डिनरसाठी खुर्च्यांवर बसलो आणि आम्ही शाकाहारी आहोत असं सांगितलं तेव्हा तिला फार वाईट वाटलं. खरं तर आम्ही तसं पत्रातनं कळवलं होतं. तिनं आमच्यासाठी कोंबडी बनवली होती, म्हणजे नुसती उकडवली होती. इथं भाज्या, बटाटे, बीन्स किंवा कोंबडी उकडवली की पदार्थ तयार. त्यामुळे त्यांचा स्वयंपाक अर्ध्या तासात कुणालाही बनवता येतो. ड्रिंकही असतंच. मुलींचं स्वातंत्र्य. आमच्यासाठी ब्रेड, बटर, सफरचंद आणि संत्री ठेवलेली होती. इथल्या रिवाजाप्रमाणे टेबलावर डिशखाली टेबल नॅपकिन्स होतेच. शिवाय पितळी रिंगमध्ये प्रत्येकीसाठी एक एक सुंदर नॅपकिन होता. डॅनियलनं स्वतःच्या माहितीत एक मुलगा एक मुलगी असं लिहिलेलं होतं. आता येतील मग येतील असं वाटत होतं, पण जेवतानाही ती दोघं नव्हती. तेव्हा मी तिला विचारलं की फ्रेडरिक आणि डायना अजून आले नाहीत का? किंचित हसत ती म्हणाली, फ्रेडरिक वेगळी खोली घेऊन राहतोय आणि डायना युनायटेड स्टेट्स पाहायला गेली. कॉलेजच्या ट्रिपबरोबर का? मी विचारलं. नाही, बेट्टी नावाच्या तिच्या मैत्रिणीबरोबर, डॅनियल अगदी सहजपणे सांगत होती. एकटीच? मी आश्चर्यानं विचारलं. मला माझीच 18 वर्षांची मुलगी आठवली. मी स्वातीला पटकन म्हणलं, आपण आपल्या तन्वीला नम्रताबरोबर असं विदेशात फिरायला पाठवू का? त्या कल्पनेनं स्वातीही दचकली. माझं मराठीतलं वाक्य आणि स्वातीचं दचकणं पाहून डॅनीला माझ्याकडे गोंधळून पाहत होती. मराठीत बोललो ही चूक लक्षात येऊन मी म्हणलं, सॉरी हं. नंतर मी तिला सांगितलं, आमच्या देशात तरुण मुलींना तिच्या मैत्रिणींबरोबर असं एकटंच पाठवायला आम्ही आया कधीच कबूल नसतो आणि तसं पाठवणं आम्हाला फार असुरक्षित वाटतं. मग मी काळजीच्या सुरात विचारलं, पण मग ती राहील कुठं? यूथ हॉस्टेलमध्ये, डॅनीला शांतपणे म्हणाली. आणि मग तीच म्हणाली, यूथ हॉस्टेलमध्ये राहिलं आणि देश पाहिले तर तसं काही असुरक्षित नसतं. आणि आमच्या इथं मुली आईची परवानगी वगैरे काही मागत नाहीत. समर व्हेकेशनमध्ये त्या पैसे कमावतात आणि मग दुसऱ्या व्हेकेशनमध्ये आम्ही असं पर्यटनाला जाणार आहोत असं नुसतं सांगतात. असं म्हणत डॅनियलनं फ्रीजमधून द्राक्षांची टोपली काढून टेबलावर ठेवली. पण मग काही वेडंवाकडं घडलं तर त्याचा दोष आईवडिलांवर येतो ना, मी अस्वस्थ होत म्हणलं. मग त्यांना तरुण आणि ताज्या रक्तांच्या असं कशाला गं म्हणायचं? डॅनीला म्हणाली. ताज्या रक्ताचे तरुणच आमच्या इथं वासनाकांड घडवतात हे मी तिला कसं सांगू? तिनं मला विचारलं, द्राक्ष आवडतात ना? मी म्हटलं खूप. आत्ता काही तेवढी चांगली नसतात कारण आत्ता सीझन नाही आहे, त्यामुळे ती महागही असतील ना, मी म्हणलं. मग 2 मिनटं आम्ही द्राक्षां सफरचंद खाण्यातच गुंगलो. डॅनीला एकदम शांत स्वरामध्ये मग म्हणाली, खरं सांगू, तुमच्या इतकी नाही तरी आई या नात्यानं थोडीशी मीही अस्वस्थ होते. पण शेवटी आपल्या हातात काय आहे? तुमचं तुमच्या मुली ऐकतात? कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतात ना, मी पटकन म्हणाले. तेव्हा स्वाती म्हणाली, मी स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, तरीही मी कुठे एकटीच जाते? काय असेल ते असो, पण भारतातल्या मुली एकट्या दुकट्या जात नाहीत हे मात्र खरं. आणि आम्हालाही ते सुरक्षित वाटत नाही हेही तितकंच खरं. एकट्या दुकट्या मुलींनी हिंडावं अशी भारतात सुरक्षितता आहे का? माझ्या मनात प्रश्न येत होता. पण अमेरिकेतही असुरक्षित असतं असं ऐकलं होतं. लंडनचा मॅप. रात्री डॅनियलनं आम्हाला लंडनचा नकाशा दिला आणि तो समजावूनही सांगितला. खरं तर नकाशा पाहून तो लगेच समजेल इतका व्यवस्थित असतो. प्रथम प्रत्येक स्टेशनाला कोडवर्ड दिलेला असतो आणि रेल्वेचा नकाशा उभ्या आडव्या चौकटीवर काढलेला असतो. नकाशात ABCDE वगैरे अक्षरं आडवी असतील तर उभ्या चौकटींना अनुक्रमे 1 2 3 4 5 असे ओळीनं आकडे किंवा ABCDEF अशी दुसऱ्या लिपीतली अक्षरं दिलेली असतात. टॉवर हिलचा 5 हा कोडवर्ड आहे, म्हणजे ते स्टेशन आडव्या जे चौकटीत आणि उभ्या 5 या चौकटीत पाहायचं. इतर नकाशे पाहतो त्याप्रमाणेच. हे टॉवर हिल स्टेशन हिरव्या लाईनीवर असेल तर ती हिरवी लाईन डिस्ट्रिक्ट ट्यूब लाईनची आहे. हेही खाली हिरवी ओळ आणि त्यापुढे डिस्ट्रिक्ट लाईन असं लिहून दाखवलेलं असतं. सर्व एअरपोर्टवर हे मॅप्स मिळतात हे आम्हाला नंतर कळलं आणि मग हिथ्रोवर आम्ही गोंधळून गेलो होतो हे आठवून हसू आलं. वरातीमागनं घोडं की मॅप?
हा मॅप हाती आल्यावर आम्ही इंग्लंडमध्ये सराईतपणे हिंडत होतो. शिवाय प्रत्येक रेल्वेच्या डब्यात आणि स्टेशनवर हे नकाशे चितारलेले असतातच. ही स्टेशनसुद्धा खूप जवळजवळ आहेत. 2.60 पौंडाचं तिकीट काढलं की सबंध दिवस कुठल्याही रेल्वेमार्गावरून दिवसभर कुठंही जाता येतं. त्यामुळे सारं लंडन आपापलं पाहणं अगदी सोपं आहे. रात्री खूप उशिरा झोपलो.